सांगायची गरज नाही, छावा नावाचा चित्रपट आहे माऊल्या हो, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. आपल्या गावामध्ये दाखवलं का तू? वा वा, एकदा टाळी वाजवा तुम्ही सर्वांनी. असं गाव नाही राहिलं का तिथं छावा नावाचा चित्रपट दाखवला नाही. या महाराष्ट्राच्या मातीत अशा चित्रपटांची गरज आहे. तर मागच्या वेळी निघला होता सायराट, त्याने आका कलियुगाचाच गैराट झाला होता. आणि असे चित्रपट जोपर्यंत दाखवत नाही ना तोपर्यंत बरं आहे. ज्या दिवशी राजांचा इतिहास ज्ञानोबा तुकोबरा यांचा त्या ठिकाणी संत महात्म्यांना किंवा ज्ञानोबा तुकोबरा यांना छत्रपती शिवाजीराजांना कोणी मानणार नाही ना, त्या दिवशी एक होईल बाबा. ऐका तुम्ही सर्वांनी, काय होईल या कलियुगात? एक विपरीत होईल. काय विपरीत होईल? कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल. काय विपरीत होईल महाराज? बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. एखाद्याने जर विचारलं ना महाराज, उंच कान करून ऐका सर्व, एखाद्याने जर इथून प्रश्न कोणी विचारला, महाराज कलियुग कधी संपत? बरं बाबा, आता माग ज्ञानोबा यांचा मोठा सोहळा झाला, त्यावेळेला देगलूरकर महाराजांच्या मुखातलं वाक्य असे बसलेले असताना त्यांनी प्रश्न केला होता. मृदुंग क्षेत्रात ज्यांचं आता मोठं नाव आहे विकास दादा बिलुकर. बिलुकर काका होते की वारकरी संप्रदायातली मंडळी होती, मोठ्या पाकिटावाले नव्हते कोणी, सगळे छोट्यालेच होते. बसले असताना त्यांचा एक प्रश्न होता. ऐका माऊले हो सर्वांनी उंच कान करू. एका सतग्रस्ताने प्रश्न केला होता, म्हणजे बाबा हे कलियुग कधी संपल? बरं का वाडेकर दादा, तर त्यांनी दिलेले उत्तर आहे अजून 20 वर्षांनी संपल, 30 संपल, 40 संपल, 50 संपल का 100 संपल सांगता येत नाही. पण ज्या दिवशी नऊवारी साडीतली कपाळभर कुंकू असलेली माऊली, डोक्यावर पदर असलेली माऊली आणि धोत्रावाला आणि फेट्यावाला बाबा आहे, तोपर्यंत कलियुगाला धक्का नाही. ज्या दिवशी नऊवारी साडीतली कपाळभर कुंकू असलेली माऊली आणि डोक्यावर फेटा असणारा बाबा निघून जाईल ना, त्या दिवशी कलियुगाचा शेवट आहे. मग नाथ महाराजांचे शब्द आहे, त्या ठिकाणी खोटे ठरू शकत नाही, ऐकायला कठोर आहे, पण कलियुगाचा शेवट असाच आहे बाबा. कसा? कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल. काय विपरीत होईल? बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा भ्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या दादा गर्भीण राहील. ऐक दादा कलियुगाची थोरी, आणि पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी, आणि घर सोडून हिंडतीला नारी. असा कलियुगाचा शेवट आहे. असा शेवट आपल्या डोळ्या देखत होऊ नये असं वाटत असेल तर एक करावं लागेल. काय? उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरणी ठेवा